सरकार मराठी अकादमीक दिल्लें अनुदान व्याजासकट परत मागता। सरकारान मराठी अकादमीक बजेटांत 2 कोटीची तरतूद केल्या, मात अजून एक पैसो मेळिल्लो ना। एके वटेन सरकार मराठीक वाऱ्यार ओडून कोंकणीक पयशे वाडटा म्हूण मराठी अकादमीचो अध्यक्ष संजय हरमलकारान आरोप केला। 2012 काँग्रेस सरकारान मराठी भवन बांदपाक 12 लाख दिल्ले। पर्रीकार सरकारान ते मोडचे निमून नोटीस काडली। आता ते 12 लाख व्याजासकट दिवचे म्हणून राजभाषा संचालनालयान अकादमीक पत्र धाडलां म्हूण अकादमी बोवाळ मारता। कोकणी अकादमीला जे गोवा सरकारने बजेटमध्ये पास केलेले 2 करोड मराठीसाठी आणि 2 करोड कोकणीसाठी, कोकणीसाठी 2 करोड पास होऊन सुद्धा दालगादो कोकणी अकादमीसाठी वेगळे मिळतात, तियात्रीस कोकणी अकादमीसाठी वेगळे मिळतात, कोकणी भाषा मंडळासाठी वेगळे मिळतात। म्हणून जवळजवळ 4 करोडच्या जास्तीत पैसे कोकणीसाठी सरकार देतो। आणि गोमंतकामध्ये एकमेव मराठी अकादमी ही आहे, तिला अजून एकही पैसा मिळत नाही। ऑफकोर्स तेव्हा दिगंबर कामत मुख्यमंत्री होते, तेव्हा आम्हाला ते 12 लाख देण्यात आले होते। 1 वर्ष पूर्ण होण्या अगोदरच म्हणजे 2012च्या डिसेंबरमध्ये पुन्हा आम्हाला पत्र पाठवण्यात आलं भाषा संचालनालयाकडून की ते 12 लाख तुम्ही खर्च करायचे नाही। आणि आता आम्हाला कालच पत्र पाठवण्यात आलं आहे परत भाषा संचालनालयाने की ते 12 लाख आम्हाला इंटरेस्ट सकट परत द्यावे। सरकाराक मराठीक राजभाषा करपाची बुद्धी दिवची म्हूण मराठी राज्य भाषा समितीन म्हापशां बोडगेश्वर देवळान 22 तारखेक सुदर्शन याग अनुष्ठान दवरला। आमची अशी श्रद्धा आहे की मराठी ही सगळ्या गोमंतकीयांना हवी आहे, म्हणजे कोकणी हवी आहे आणि मराठी हवी आहे। आम्ही हे करत नाही, दोन्ही भाषा या गोव्याच्या लोकांना हवी आहे आणि कोणी दूध सोडणार नाही आहे, समजलं ना। तेव्हा या दोन्ही राजभाषा म्हणून नांदाव्या या प्रदेशामध्ये, आणि म्हणून मराठी ही राज्यभाषा जे भारतीय जनता पक्षानं आश्वासन दिलं आहे ते त्यांनी पूर्ण करायला पाहिजे। आणि त्या दृष्टीनं हे एक सुदर्शन याग या नावाचं अनुष्ठान आहे। तेव्हा या अनुष्ठानासंबंधी जर तुम्ही निवेदन ब्युरो रिपोर्ट प्रुडंट। भूसंपादन कायद्याक लागून जमनी गेल्ल्या लोकांच्या फाटल्यान रावपाचें ऑल इंडिया लॉयर्स असोसिएशनान थारायलां। सरकार तो कायदो वापरून तेरेखोल गोल्फ कोर्स करपाक दिवचो ना म्हूण असोसिएशनान शिटकावणी दिल्या। असोसिएशनाच्या पश्चिम विभागाची पणजे कार्यशाळा जाली, थंय हो विशय आयलो। इतले मजगती मडगांवचे JMFC जुईज बॉस्को रॉबर्टाक लिगल एड सेलाचेर ट्रान्सफर मारला म्हूण आज मडगांव दक्षिणेंतल्या आदोगादांची बसका जाली। रॉबर्टान मिकीक रक्षा मंत्री पर्रीकाराचे दिल्लींतले घरांत सोदचो म्हूण सर्च वॉरंट काडिल्लो। Land Acquisition Act, in whatever form it puts into operation, it will lead to litigation, and our members throughout the country would definitely take up the cause for the land losers. The persons who are really attached to the land as per the living, they should be given alternative living opportunity to maintain their livelihood. Land being a scarce commodity, land acquisition cannot be altogether ruled out. But if land is being acquired through government channels or through other means for purposes of setting up golf courses which are only for a handful of persons, or for putting up other projects which are for a handful of persons, we will oppose it because it's a totally misuse of the land acquisition law. This is 25% of the high court vacancies are vacant, and 16% vacancy of the subordinate judiciary is always vacant. So these are the questions which should be addressed by the government. इतले मजगती मडगांवचे JMFCचो जुईज बॉस्को रॉबर्टाक राजकी दबावान लिगल एड सेलाचेर ट्रान्सफर मारला म्हूण आज मडगांवां दक्षिणेंतल्या आदोगादांची बसका जाता। रॉबर्टान मिकीक रक्षा मंत्र्याच्या दिल्लींतल्या घरांत सोदचो म्हूण सर्च वॉरंट काडिल्लो। ब्युरो रिपोर्ट प्रुडंट। इतल्याने खबरांची रांगात सोंपता। पळयत रावत प्रुडंट। नमस्कार।